खूप उकडतं ना चाळीच्या रूम मध्ये. आम्ही लावलाय एसी. हो एसी ना आम्ही लावलाय. आता आम्ही नवीन बिल्डिंग मध्ये गेलो ना तिथे 2 एसी लावलेत, एक हॉल मध्ये आणि एक बेडरूम मध्ये. आता मी ह्यांना सांगितलं किचन मध्ये पण लावा, जेवण करताना किती गरम होतं, मग किचन मध्ये पण आता एसी लावून घेणार होता. नाही नाही मी आता जास्त वेळ बसत नाहीये, मी निघते. म्हणजे मला काय ना आता असं म्हणजे छोट्या रूम मध्ये ना एकदम सफोकेशन व्हायला लागतं, खूप असं गुदमरल्यासारखं व्हायला लागतं. मला खरंच नाही जमत हल्ली ना. वहिनी आता तुम्ही ना कलरचं काम काढलं पाहिजे, म्हणजे खूप जुनी आहे ना रूम. आमच्या बिल्डिंग मध्ये कसं आहे, दरवर्षी आम्हाला कलर काढावा लागतो. दिवाळीला तिकडे सगळे म्हणजे सगळेच दर दिवाळीला नवीन कलर करतात. मग चाळीत आपलं चालून जातं, बिल्डिंग मध्ये नाही चालत असं. अहो नाही, मोठं आता ते सारखं सारखं कुठे, हे छोटं जरा बरं वाटतं. आणि आमचे हे तेच मला म्हणाले, कशाला तेवढं मोठं मोठं मिरवायला पाहिजे. हल्ली सगळ्या बायका कशा म्हणजे आमच्या खास करून बिल्डिंग मधल्या बायकांना असं एक सरातच मंगळसूत्र घालतात. मी म्हटलं की ते चाळीत वगैरे गेलं तर ते बरं नाही वाटत ना, तेवढं काय करायचं एवढं, एक असलं बरं वाटतं. आता त्यांच्या शब्दाबाहेर थोडीच आहे मी. तुम्हाला खरी गंमत सांगू का, म्हणजे तुम्हाला तर माहित आहे ना वहिनी, चाळीत असलं ना की असे मोकळे केस वगैरे सोडून फिरताच येत नाही ना, लगेच नावं ठेवतात. मग आता बिल्डिंग मध्ये सगळे असंच फिरतात. हो ना. ते माझी पण खूप इच्छा आहे की तुम्ही पण असे मोकळे केस सोडून फिरू शकता. तुम्ही सांगा ना तुमच्या आहोंना. म्हणजे मी आपलं एक माझं आपलं मत घेऊन टाकलं ना. किती वर्षाचं चाळीत घ्या, आता काही फार हे नसतं, 60-70 लाखात हल्ली येतात. वहिनी वहिनी मी काय म्हणते, इकडे या. तुम्ही पण तुमच्या ह्यांना सांगून टाका ना, चाळीत किती वर्ष अजून राहणार आहात, रूम घ्या आणि या बिल्डिंग. मी आमच्या ह्यांशी बोलून घेते पाहिजे तर. हा ते करतील. किती वर्ष तुम्ही. बरं चला येते मी. नाही रूमचं मनावर. हा चला.